Welcome students. Bahubali Vidyapit Bahubali welcomes you all. I am Anil Hingalje sir from Bahubali. Welcomes you once again. Standard 11th subject English. In the previous video we have learned workshop of unit 1.2. Today we are going to learn unit 2.1 from poetry section. The name of the poem is Cherry Tree and this poem is written by Ruskin Bond. विद्यार्थी मित्रांनो, कवितेला सुरू करण्यापूर्वी आपण त्यामधील आईस ब्रेकर पाहणार आहोत. बघा पेज नंबर 65. ट्रीज आर रिवर्ड बिकॉज. झाडे आपल्याला आदरणीय आहेत कारण एक दिलेला आहे, दे गिव्ह अस जॉय. आपल्याला ते आनंद देतात. आपण कॉलम दिलेले आहेत, आपल्याला आणखीन पूर्ण करायचे आहेत. झाडाचे उपयोग फायदे आपल्याला सांगायचे आहेत. आपण काय सांगू शकतो? दे गिव्ह अस शेड, दे गिव्ह अस फ्रूट, दे गिव्ह अस फ्लावर्स, दे गिव्ह अस ऑक्सिजन अँड देअर आर मेनी युजेस ऑफ ट्रीज. ट्रीज आर रिअली हेल्पफुल ऑर ब्लेसिंग्स टू ह्युमन बिईंग. माणसासाठी झाडे ही नक्कीच वरदान आहेत. तुम्ही अशा प्रकारचे आणखीन मुद्दे त्यामध्ये लिहू शकता. Activity number 2. Column A shows your involvement in growing a tree as well as the stages in the life of a tree. Column B shows the feelings you experience at all the stages. Match them appropriately. Column A मध्ये काय दाखवतोय तर झाड वाढवण्यासाठी तुमची इन्व्हॉल्वमेंट म्हणजेच तुमचा सहभाग आणि ॲज वेल ॲज द स्टेजेस इन द लाईफ ऑफ अ ट्री. आणि झाड वाढवण्याच्या स्टेजेस जे आहेत त्यांचं कॉलममध्ये दिलेलं आहे एमध्ये. कॉलम बी शोज द फिलिंग यू एक्सपिरियन्स ॲट ऑल द स्टेजेस. आणि झाड वाढतानाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये तुमच्या फिलिंग्स काय आहेत, तुमचे अनुभव काय आहेत, तुम्ही कोणते अनुभव अनुभवला, एक्सपिरियन्स काय आले ते कॉलम बीमध्ये सांगितले आहेत. त्यांचं आपण जोड्या जुळवायच्या आहेत. फर्स्ट आहे यू प्लॅन्टेड अ सॅपलिंग. सॅपलिंग म्हणजे इथं रोप किंवा सीड. तुम्ही एखादं झाड छोटंसं लावलं आहे, त्याच्यासाठी काय येईल तर ई. यू वॉन्टेड टू मेक अ हंबल बिगिनिंग. तुम्हाला एखाद्या गोष्टीची नम्रपणे सुरुवात करायची आहे. 2. यू वॉटर्ड द प्लॅन्ट. याचं उत्तर जी येईल. यू केअर्ड फॉर इट. तुम्ही झाडाला पाणी घालताय, याचा अर्थ तुम्ही त्याची काळजी घेताय. 3. यू सॉ द शूट फ्रॉम द फर्स्ट टाईम. त्याचं उत्तर तुम्ही काय म्हणताय? यू सॉ द शूट फॉर द फर्स्ट टाईम. तुम्ही त्याला एक पालवी फुटलेलं पाहताय. उत्तर येईल बी. द न्यू एक्सपिरियन्स ब्रॉट एक्साइटमेंट टू यू. तुम्ही पाणी घालवल्यामुळं त्या झाडाला पालवी फुटली आणि एक नवीन अनुभव तुमच्यासाठी आलेला, त्यामुळे तुम्ही आनंदित झाला आहात, उत्साही झालेला आहात. त्यानंतर यू फेन्स्ड 4 नंबर आहे. यू फेन्स्ड द प्लॅन्ट. फेन्स अर्थ कुंपण घालणे. तुम्ही त्या झाडाला कुंपण लावताय रक्षणासाठी. उत्तर एफमध्ये येईल. एफ बघा काय आहे. युअर मोटिव्ह वॉज टू प्रोटेक्ट इट. तुमचा उद्देश त्याचं रक्षण करणं आहे, त्या झाडाचं रक्षण करणं आहे. जनावरं यांच्यापासून, शेळ्या मेंढ्या किंवा प्राणी यांच्यापासून रक्षण करणं आहे. 5. द प्लॅन्ट ग्रॅज्युअली सॉ लश ग्रीन लिव्ज ग्रो ऑन इट. आता हळूहळू त्या झाडाला पालवी फुटलेली आहे आणि गर्द असं झाडामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. ॲन्सर येईल डी. द कलर, त्याचा रंग, सिम्बॉलायझिंग लाईफ, हे जीवनाचं प्रतीक आहे, चिन्ह आहे. गेव युअर फिलिंग ऑफ होप. एक आशादायक अशी भावना किंवा झाड वाढण्याची आशा आपल्याला दिसून येते. 6 आहे. द ट्री हॅड बर्ड्स टू. त्या झाडाला आता कळ्या सुटलेल्या आहेत. उत्तर आहे ए. गेव यू अ फिलिंग ऑफ जॉय टू सी द प्रॉमिसिंग फ्युचर. म्हणजेच भविष्य आशादायक असं आहे आणि तुम्हाला फिलिंग ऑफ जॉय, एक आनंद मिळून जाईल. 7. बर्ड्स मेड अ नेस्ट ऑन द ट्री विच वॉज फुल्ली ग्रोन अँड लॅडन विथ फ्लावर्स. त्याचा ॲन्सर सी असेल. म्हणजेच 7व्याचा अर्थ बघा. बर्ड्स मेड अ नेस्ट. त्या झाडावरती पक्ष्यांनी घरटे बांधलेले आहेत. विच वॉज फुल्ली ग्रोन. ते झाड आता पूर्ण वाढलेलं आहे, मोठं झालेलं आहे आणि त्याला बहर आलेला आहे, फुलं लगडलेली आहेत. ॲन्सर येईल सी. यू वेअर हॅपी. तुम्ही आता आनंदी झालेला आहात. अँड सॅटिस्फाईड. तुम्ही समाधानी झालेला आहात. बिकॉज कारण
यू एक्सपिरियन्स्ड व्हॉट यू हॅड ऑफन हर्ड. तुम्ही जे ऐकत होता आजपर्यंत तो आज तुम्ही अनुभवला आहे. झाडच रोपटं लावून ते झाडाला पाणी घालून रक्षण करून त्याचं मोठ्यामध्ये रूपांतर केलेलं आहे आणि तुम्ही ते स्वतः त्याचे मालक आहात. दॅट स्मॉल बिगिनिंग कॅन लीड टू अ ग्रेट अचिव्हमेंट. म्हणजे छोटीशी चांगली सुरुवात केलेली त्याचा शेवट एक चांगला यशामध्ये रूपांतर होतं आहे असं यातून आपल्याला पाहायला मिळते. स्टुडंट्स, राईट आईस ब्रेकर्स इन युअर नोटबुक. हे सगळं वहीत लिहून काढा. चेरी ट्री. दिस पोएम इज रिटन बाय रस्किन बॉन्ड. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण वर्कशॉप पाहिलेला आहे. आता आपण पोएट्री या सेक्शनमधील युनिट 2.1 चेरी ट्री ही कविता पाहणार आहोत. या कवितेचे कवी आहेत रस्किन बॉन्ड. रस्किन बॉन्ड यांचं भाषेबद्दलचं मत. To write in the language that they are easy with, and that language is usually the one you grow up with, and that's your bhasha, your mother tongue. It's good to know as many languages as you possibly can, but the one that is going to see you through life and give you a feeling of belonging is the language of the area, the region in which you grew up, and which is spoken also by your parents and grandparents, and the people around you. So I think it's so important to not to neglect or do away with the language which gave you a start in life. So students, let's see the introduction of Ruskin Bond. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला रस्किन बॉन्ड यांचा जीवन परिचय थोडक्यात आपण इथं पाहणार आहोत. बघा, आपल्यासमोर पुस्तक असावं पेज नंबर 66 वरती. बॉर्न इन कसौली, हिमाचल प्रदेश, इन 1934 रस्किन बॉन्ड हॅज रिटन हंड्रेड्स ऑफ शॉर्ट स्टोरीज. विद्यार्थी मित्रांनो, हिमाचल प्रदेशमधील कसौली येथे जन्मलेले आणि त्यांचा जन्म साल आहे 1934. यांनी हंड्रेड्स ऑफ शॉर्ट स्टोरीज म्हणजे शेकडो शॉर्ट स्टोरीज लिहिलेल्या आहेत, एसेज लिहिलेले आहेत आणि नॉवेलाज लिहिलेले आहेत. नॉवेल म्हणजे कादंबरी आणि नॉवेलाज म्हणजे कादंबरी, छोटी कादंबरी म्हणतो आपण त्याला. अँड मोर दॅन 30 बुक्स फॉर चिल्ड्रन, आणि मुलांसाठी 30पेक्षा जास्त पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. हिज फर्स्ट नॉवेल, त्यांची पहिली नॉवेल द रूम ऑन द रूफ, रिटन व्हेन ही वॉज 17, रिसिव्ड द जॉन लेव्हलिन राइन्स मेमोरियल प्राइज इन 1957. 1957 साली त्यांना एक पारितोषिक मिळालं. कशासाठी मिळालं तर त्याने एक पुस्तक लिहिलं आणि अवघ्या 17व्या वर्षी त्याने पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे द रूम ऑन द रूफ. आणि त्यांना 17व्या वर्षी ते पारितोषिक मिळालं आणि त्या पारितोषिकाचं नाव आहे जॉन लेव्हलिन राइज मेमोरियल प्राइज. He has also published 2 volumes of autobiography, Scenes from a Writer's Life and The Lamp is Lit, a collection of essays and episodes from his journals. त्यांनी 2 ऑटोबायोग्राफी लिहिल्या, व्हॉल्यूम्स ऑफ ऑटोबायोग्राफी. आता ऑटोबायोग्राफी म्हणजे आत्मचरित्र आणि व्हॉल्यूम्स म्हणजे खंड. त्यांनी सीन्स फ्रॉम रायटर्स लाईफ अँड लॅम्प इज लिट हे 2 ऑटोबायोग्राफींचा संग्रह लिहिला आणि अ कलेक्शन ऑफ एसेज अँड एपिसोड्स फ्रॉम ही जर्नल, आणि त्यांनी नियतकालिकामधून प्रसिद्ध केलेले काही एसेज यांचं कलेक्शन हे देखील प्रकाशित केलं. इन 1992 ही रिसिव्ड द साहित्य अकादमी अवॉर्ड फॉर इंग्लिश रायटिंग इन इंडिया. त्यांना 1992 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला. त्यांचा कशाबद्दल दिला तर त्यांनी इंग्लिश रायटिंग इन इंडिया, भारतामध्ये इंग्रजी लेखनासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. ही वॉज अवॉर्डेड द पद्मश्री इन 1999. त्यांना 1999 साली पद्मश्री ह्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. रस्किन बॉन्ड लिव्ज विथ हिज अडॉप्टेड फॅमिली इन मसुरी, उत्तराखंड.
उत्तराखंडमधील मसूरी येथे ते आपल्या दत्तक घेतलेल्या फॅमिलीमध्ये राहत होते, त्यांच्यासोबत राहत होते. द पोएम चेरी ट्री इज अबाउट द पोएट्स एक्स्टसी ओव्हर अ ट्री विच ही प्लॅन्टेड विच टूक 8 years टू ग्रो. बघा, चेरी ट्री ही कविता कशाबद्दलची आहे? तर पोएट्स एक्स्टसी. एक्स्टसी म्हणजे इथं आनंद, परमानंद. कवितेचा परमानंद, त्यांना आनंद का झाला आहे? तर त्यांनी एक चेरी ट्री लावलं होतं आणि ते झाड वाढायला जवळजवळ 8 वर्षे लागली. ही इज एक्सप्रेसिंग हिज वंडर ॲट द वेज ऑफ नेचर अँड हाऊ द चेरी ब्लॉसम्स आर फ्रजाईल अँड क्विक टू फॉल. इथं कवी आपला आनंद व्यक्त करताना निसर्ग कसा आहे हे सांगतो की हाऊ द चेरी ब्लॉसम्स आर फ्रजाईल. चेरीला आलेला जो बहर आहे, चेरीच्या झाड जे बहरलेलं आहे ते की नाजूक, कोमल आणि मृदू आहे की, आणि तो क्विक टू फॉल, लगेच खाली पडतो, गळून पडतो. द ट्री गिव्ज हिम इमेन्स जॉय. इथं ते झाड त्याला खूप आनंद देऊन जाते. ॲज ही कॅन सी द स्टार्स अँड द ब्लू स्काय थ्रू डॅपल्ड ग्रीन ट्रीज. हे जे बहरलेलं झाड आहे, त्या झाडामधून तो चांदण्या आणि आकाश, निळं आकाश पाहतोय. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण ही कविता अभ्यासू. चेरी ट्री. मी पहिला स्टांजा वाचतोय आणि त्याचं एक्सप्लेनेशन करतोय, काळजीपूर्वक ऐका. 8 years have passed since I placed my cherry seed in the grass. Must have a tree of my own, I said, and watered it once and went to bed, and forgot. But cherries have a way of growing. बघा, 8 years have passed म्हणजे जवळजवळ 8 वर्षे झाले, 8 वर्षे निघून गेले. आणि कशासाठी? त्यानं एक चेरीचं सीड, बी त्यानं पुरलं होतं जमिनीमध्ये किंवा गवताच्या ठिकाणी. ज्या ठिकाणी गवत उगवलं होतं त्यामध्ये एक चेरीचं बी त्यानं पेरलं होतं किंवा पुरलं होतं. कशासाठी ते म्हणतो तो? मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन. माझं स्वतःचं एक झाड असायलाच हवं असं मी म्हणालो. आणि असं म्हणून त्याने एक चेरीचं बी पुरलं. अँड वॉटरड इट वन्स. आणि त्याला त्याने एकदाच पाणी घातलं. अँड वेन टू बेड. वेन टू बेड म्हणजे निघून गेले. अँड फॉरगॉट. आणि ते विसरले. बट चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग. पण चेरीचं बी ते आपोआप उगवणार होतं किंवा जमिनीमध्ये पाणी घातल्यामुळं, त्या झाडाला पाणी घातल्यामुळं ते मोठं होणार होतं. दो नो वन्स केअरिंग व्हेरी मच ऑर नोईंग, अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. इट वॉज व्हेरी स्मॉल, अ 5 months चाइल्ड, लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड. Goats ate the leaves, grass cutters seed, split it apart, a monsoon blade. Though no one's caring very much or knowing. म्हणजे त्याची काळजी घेणारं कोणी नव्हतं, त्याला पाणी घालणारं किंवा त्याची काळजी घेणारं, टेकिंग केअर करणारं कोणी नव्हतं किंवा ते कोणाला माहितीही नव्हतं. अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे. मेच्या शेवटी समर सीझनमध्ये काय झालं? आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. त्याला लक्षात आलं, त्यानं पाहिलं की चेरी ट्री काय झालं? वाढलेलं आहे, उगवलेलं आहे, बियामधून रोपात रूपांतर झालेलं आहे. इट वॉज व्हेरी स्मॉल. ते अगदी छोटं होतं. अ 5 months चाइल्ड. बघा, त्याची तुलना कशाशी केलेली आहे? चाइल्डशी केलेली आहे. म्हणजेच चेरी ट्री इज कम्पेअर टू अ 5 months ओल्ड चाइल्ड. ते झाड बघा कुठं होतं? लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड. अस्ताव्यस्त वाढलेल्या गवतामध्ये ते झाड हरवून गेलं होतं. आणि काय झालं होतं? गोट्स एट द लीव्ज. त्याची पानं शेळ्या मेंढ्यांनी खाल्लेली होती. ग्रास कटर्स सीड.
ग्रास कटर म्हणजे गवत कापणारा असतो तो विळ्यानं ते कापलेलं होतं. म्हणजेच सीप इथं डिफिकल्ट वर्ड आहे विळा. त्यानंतर शब्द खाली आहे स्प्लिट इट अपार्ट, त्या झाडाचे तुकडे झाले होते. अँड मान्सून ब्लाईट, कशामुळे झाले होते ते? मान्सूनच्या प्रकोपामुळं, मान्सूनच्या पावसामुळं किंवा वाऱ्यामुळं ते डॅमेज झालं होतं. ब्लाईटचा अर्थ डॅमेज. श्रीवल्ड द स्लेंडर स्टेम, इवन सो नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच्ड 3 न्यू शूट्स ग्रो. द यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड्स थ्रस्ट इट्स आर्म्स इन अ फ्रेश फायर्स लस्ट फॉर लाईट अँड एअर अँड सन. विद्यार्थी मित्रांनो, इथं श्रीवल्डचा अर्थ ड्राईड म्हणजे कोरडं होणे. आणि दुसरा डिफिकल्ट वर्ड आहे थ्रस्ट. थ्रस्टचा अर्थ पुश विथ फोर्स म्हणजे वेगानं वाढणे, जोमानं वाढणे. बघा, श्रीवल्ड द स्लेंडर स्टेम, त्याचं देठ आहे, त्याचं खोड आहे, ते सडपातळ झालं होतं आणि कसं ड्राय झालं होतं. इवन सो, तरी देखील, नेक्स्ट स्प्रिंग म्हणजे पुढच्या वसंत ऋतूमध्ये आय वॉच्ड 3 न्यू शूट्स ग्रो. लेखकाने रस्किन बॉन्ड यांनी त्या चेरी ट्रीला, त्या झाडाला, रोपट्याला 3 नवीन धुमारे फुटले होते. शूट्सचा अर्थ येतं पालवी फुटणे किंवा धुमारे फुटणे. द यंग ट्री स्ट्रगल, ते लहान, यंगचा अर्थ येतं लहान झाड, स्ट्रगल करत होतं म्हणजेच संघर्ष करत होतं. कसं? अपवर्ड थ्रस्ट, वरच्या दिशेनं ते जोमात वाढण्यासाठी प्रयत्न करत होतं, स्ट्रगल करत होतं. इट्स आर्म्स इन अ फ्रेश फायर्स लस्ट. बघा, आर्म्स म्हणजे त्याचे बाहू, म्हणजे जे पालवी फुटलेले आहेत ते कसे आहेत? फ्रेश. फायर्स लस्ट, आणि ते वेगानं वाढण्याचा प्रयत्न करत आहेत. कशासाठी? आणि कुठल्या दिशेनं? वरच्या दिशेनं, अपवर्डच्या दिशेनं. फॉर लाईट, प्रकाशासाठी. एअर, हवा. अँड सन, आणि सूर्यप्रकाश, ह्याच्यासाठी ते मिळवण्यासाठी वेगात वाढायचा प्रयत्न करते. I could only wait as one who watches, wandering while time and the rain made miracle from green growing pain. I went away next year, spent a season in Kashmir, came back thinner, rather poor, but richer by a cherry tree at my door. I could only wait. इथं कवी काय करू शकत होता? फक्त वाट पाहू शकत होता. दुसरं काय करणार? ॲज वन हू वॉचेस, मी ते पाहत होतो फक्त. वॉन्डरिंग, आश्चर्यानं. फाईल, टाईम अँड द रेन, बघा जिथं वेळ आणि पाऊस या 2 गोष्टीमुळं काय झालं होतं? मेड अ मिरॅकल, आणि जादू झाली होती. काय? फ्रॉम ग्रीन ग्रोईंग पेन, त्या झाडाला वेदना होत आहेत, ऊन वारा पाऊस यांचं, आणि एवढं त्रास सहन करून पण एक जादू घडली होती. आय वेंट अवे नेक्स्ट इयर, मी कुठं गेले बघा रायटर? आय वेंट अवे नेक्स्ट इयर, पुढच्या वर्षी म्हणजे नेक्स्ट इयरला ते स्पेंट अ सीझन इन काश्मीर, काश्मीरमध्ये सुट्टीसाठी गेले होते. केम बॅक थिनर, जेव्हा काश्मीरमधून ते परत आले तेव्हा ते बारीक झाले होते. रॅदर पुअर, हिचा अर्थ पुअरचा अर्थ गरीब घ्यायचा नाही, तर पुअर म्हणजे अगदी सडपातळ होऊन आले होते. बट रिचर बाय अ चेरी ट्री ॲट माय डोअर, पण त्यांच्या म्हणजे अंगणामधील ते झाड पाहून ते श्रीमंत बनले होते, म्हणजेच खूप आनंदी झाले होते, कारण त्यांचं ते एक स्वतः लावलेलं चेरी ट्री आता त्याचं मोठं झाडामध्ये रूपांतर झालेलं होतं. नेक्स्ट स्टांजा. 6 feet high my own dark cherry, and I could scarcely believe it, a berry, ripened and jeweled in the sun, hung from a branch just one. And next year there were blossoms small, pink, fragile, quick to fall. इथं बघा काय सांगतात, झाडाची उंची किती आहे? 6 feet high my own dark cherry, माझी 6 फूट उंचीचे चेरीचं वृक्ष, आणि कसं आहे ते? डार्क म्हणजे कलर जो आहे हिरवगार असं म्हणू आपण. अँड आय कुड स्केअर्सली बिलीव्ह इट, म्हणजे माझा विश्वासच बसत नाही. केअर्सलीचा अर्थ नेव्हर. अ बेरी रायपनड अँड ज्वेल्ड इन द सन,
बघा ते बेरीचं फळ जे आहे, चेरीचं फळ जे आहे कसं आहे, पक्व झालेलं आणि ज्वेल्ड इन द सन, सूर्यप्रकाश पडल्यामुळं ते कसं ज्वेल्ड म्हणजे त्याचा रंग ज्वेलरीप्रमाणे दिसत आहे. हंग फ्रॉम अ ब्रँच, ते फांदीला लटकत आहे आणि एकच फळ लागलेलं आहे. अँड नेक्स्ट इयर देअर वेअर ब्लॉझम स्मॉल पिंक फ्रजाईल क्विक टू फॉल, आणि पुढच्या वर्षी ते बहरलेलं वृक्ष आणि फ्रजाईल कसं आहे बघा, पिंक फ्रजाईल क्विक टू फॉल, आणि त्याचा बहर आलेला लगेच गळून पडण्यासारखा आणि नाजूक कोमल असा आहे. पिंक फ्रजाईल क्विक टू फॉल ॲट द मेरेस्ट ब्रेथ द स्लीपेस्ट ब्रीज. बघा ब्रीज म्हणजे वाऱ्याची झुळूक, आणि अगदी छोट्याशा थोड्याशा वाऱ्याच्या झुळकेसरशी हे गुलाबी रंगाचे बहरलेलं किंवा फुलांनी बहरलेलं हे वृक्ष नाजूक असलेलं लगेच पडून जाईल, आणि पडण्यासाठी जास्त काही नाही तर थोड्याशा वाऱ्याच्या झुळकेसरशी ते निघून पडेल, असं कवीचं मत आहे. नेक्स्ट स्टांजा. आय ले ऑन द ग्रास ॲट इज लुकिंग अप थ्रू लीव्ज ॲट द ब्ल्यू ब्लाइंड स्काय ॲट द फिंचेस ॲज दे फ्ल्यू अँड फ्लटर्ड थ्रू द डॅपल्ड ग्रीन. बघा आय ले ऑन द ग्रास ॲट इज, रायटर म्हणतो, कवी म्हणतो की मी त्या झाडाखाली सहज त्या गवतावरती पडलेलो आहे. लेचा अर्थ पडलेला असणे किंवा झोपलेला असणे. गेझिंग अप, वरच्या दिशेनं पाहतोय, निरीक्षण करतोय. अँड लुकिंग थ्रू द लिव्ज, आणि पानांच्या मधून आणि ब्रँचेसमधून, फिंचेस म्हणजे ब्रँचेस, तो पाहतोय. त्याला काय दिसतंय, द ट्री ॲट द ब्ल्यू स्काय, त्याला त्या झाडामधून निळसर आकाश दिसतंय. ॲट द बर्ड्स, आणखीन काय दिसतंय, बर्ड्स ॲज दे फ्ल्यू अराउंड द ब्रँचेस, त्या फांद्यांच्या मधून पक्षी त्याला उडताना दिसत आहेत. आणि अत्यंत गर्द अशा ह्या झाडीतून त्याला निळं आकाश आणि पक्षी यांचं निरीक्षण तो करतोय, ते पाहत आहे. अँड फ्लिटेड थ्रू द डॅपल्ड ग्रीन while bees in the ecstasy drank of nectar from each blossom and the sun sank swiftly. बघा लेखकाला आणखीन काय दिसतंय तर त्या ठिपकेदार अशा म्हणजे झाडाच्या गर्द सावलीतून किंवा झाडामधून त्याला काय दिसतात बघा, बीज म्हणजे मधमाशा काय करतायत, एक्स्टसी ड्रँक आनंदानं मकरंद किंवा आपण त्याला मध म्हणतो, त्या फुलांच्या मधून मध कलेक्ट करतायत. फ्रॉम द फ्लावर्स ॲज द सन सेट डाऊन, आणि आता वेळ संध्याकाळची असल्यामुळं सूर्य आता मावळत आहे. कसा, स्विफ्टली, वेगाने. स्विफ्टली अँड द स्टार्स टर्न इन द स्काय अँड मून मॉथ्स अँड सिंगिंग क्रिकेट्स अँड आय, यस आय praised night and stars and trees that small the cherry grown by me. बघा संध्याकाळची वेळ होऊन आता गेलेली आहे, अंधार पडत आहे. अँड द स्टार्स टर्न इन द स्काय, आकाशामध्ये आता चांदण्या दिसू लागलेल्या आहेत म्हणजे रात्र झालेली आहे. अँड मून मॉथ्स, पतंग आणि क्रिकेट्स म्हणजे रातकिडे गात आहेत. अँड आय, यस आय, आणि रायटरसोबत हे दोघे म्हणजे मूनमॉथ्स आणि सिंगिंग क्रिकेट्स सोबत आहेत आणि ते काय करत आहेत, प्रेज्ड. कुणाचं प्रेज करत आहेत, नाईट, स्टार्स अँड ट्री, त्या रात्रीचं, चांदण्यांचं आणि झाडाचं देखील. दॅट स्मॉल द चेरी ग्रोन बाय मी, आणि रायटरला अभिमान वाटतोय. आणि कशाचा अभिमान वाटतोय की या छोट्याशा सीडमधून जे मी पेरलं होतं, बी पेरलं होतं, आणि त्याचं एक मोठ्या झाडामध्ये रूपांतर झालेलं होतं आणि त्याला बहर आलेला होता आणि ते झाड आता खूप मोठं झालेलं होतं, ह्याचा अभिमान ह्या कवीला इथं वाटतोय. स्टुडंट्स, नाऊ वी आर गोइंग टू स्टडी ब्रेनस्टॉर्मिंग ऑन पेज नंबर 68. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता कवितेखालील ब्रेनस्टॉर्मिंग हे ॲक्टिव्हिटीज पाहणार आहोत. A1 फर्स्ट, फाइंड प्रूफ फ्रॉम द पोयम फॉर द फॉलोइंग. कवितेमधून आपल्याला पुरावे शोधायचे आहेत
खाली दिलेल्या काही लाईन्स आहेत त्याच्यासाठी. द पोएट हॅज मेन्शन डिफरंट सीझन्स. कवीनं कवितेच्या ओळीमध्ये कवितेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सीझन्स यांचा उल्लेख केलेला आहे. आपल्याला सांगता येईल द लाईन अँड सडनली द समर नियर द एंड ऑफ मे. इथं समर सीझन मेन्शन केलेला आहे. द लाईन स्प्लिट इट अपार्ट अँड अ मान्सून ब्लाईट. इथं मान्सून सीझन आलेला आहे. द लाईन नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच 3 न्यू शूट्स ग्रो. इथं स्प्रिंग सीझन आलेला आहे. द लाईन हू वॉच्ड वॉन्डरिंग व्हाईल टाईम अँड द रेन. इथं मेन्शन्स द मान्सून सीझन. सो thus it can be concluded that the poet has mentioned different seasons in the poem. This is the proof. Activity B. The poet's minute observations of the steady growth of the cherry tree. कवीचं बारकाईनं केलेले निरीक्षण. कशाचं निरीक्षण? त्या चेरी ट्रीचं आणि चेरी ट्रीच्या वाढीचं बारकाईनं केलेले ऑब्झर्वेशन्स कुठल्या ओळीमधून दिसून येतात पहा. द पोएट प्लेस्ड द चेरी सीड इन द ग्रास. कवीनं ग्रासमध्ये चेरीचं सीड पेरलेलं आहे. नियर द एंड ऑफ द मे द पोएट फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. मेमध्ये त्याला ते झाड उगवलेलं किंवा बी रोपण झालेलं दिसतं आहे. द प्लॅन्ट वॉज व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड. ह्या ओळीमध्ये आपल्याला दिसून येतं आहे. नेक्स्ट स्प्रिंग द पोएट वॉच्ड 3 न्यू शूट्स ग्रो. द यंग ट्री स्ट्रगल टू थ्रस्ट अपवर्ड. द पोएट वेटेड ॲज टाईम अँड रेन मिरॅक्युलसली टर्न द ग्रीन ग्रोईंग पेन इन टू अ ट्री. हे जे प्रूफ आहेत, हे जे प्रूव्ह करतात की पोएट मेड मायनट ऑब्झर्वेशन्स ऑफ द स्टेडी ग्रोथ ऑफ द ट्री. झाडाची हळूहळू होणारी वाढ ह्या आत्ता सांगितलेल्या किंवा स्क्रीनवरती दिसत असलेल्या ह्या ओळीमधून शब्दामधून आपल्याला दिसून येते. थर्ड वन इज द कलर इमॅजरी इन द पोएम. कलर इमॅजरी कोणती वापरलेली आहे? तर ग्रीन ग्रोईंग पेन मीन्स पेन इज कम्पेअर्ड ॲज ग्रीन ग्रोईंग. नेक्स्ट इज ब्लॉसम स्मॉल पिंक. ब्लॉसम कम्पेअर टू स्मॉल पिंक. अँड ब्ल्यू ब्लाइंड स्काय. स्काय कसं आहे? ब्लाइंड ब्ल्यू. अशा प्रकारे इथे कलर इमेजरी वापरलेले आहेत. ॲक्टिव्हिटी डी. द स्ट्रगल ऑफ द ट्री फॉर अ सर्वायवल. ते झाड जगण्यासाठी काय स्ट्रगल करते, संघर्ष कोणता करते? ॲन्सर्स आर गिवन हिअर. तुम्हाला लाईन्स लिहायचे आहेत की चेरी ट्री जगण्यासाठी वाढण्यासाठी कशा प्रकारे स्ट्रगल करते. आपण ओळी लिहित आहे. कोणत्या बघा ओळी? अँड फॉरगॉट बट चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग. ही लाईन सजेस्ट करते की त्याची धडपड आहे. त्यानंतर अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. आता झाड बी घातलेलं रोपात रूपांतर झालेलं आहे. ते आता झाड वाढत आहे. लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड. गोट्स एट द लिव्स. द ग्रास कटर स्प्लिट इट अपार्ट अँड मान्सून ब्लीट. म्हणजे त्या झाडाला संघर्ष करावा लागतो आहे. शेळ्या मेंढ्यांनी पानं खाल्लेली आहेत. ग्रास कटरनं वेळानं ते झाड कापलेलं आहे. त्याचे तुकडे झालेले आहेत आणि मान्सूनच्या तडाख्यामध्ये ते झाड काय करते? डॅमेज झालेलं आहे आणि त्याचं खोड ड्राय झालेलं आहे. बघा आणि तरी देखील नेक्स्ट स्प्रिंगला काय होतं? त्याला शूट्स ग्रो होत आहेत. द नेक्स्ट लाईन लिहू शकता. द यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड थ्रस्ट इट्स आर्म्स इन द फ्रेश फायर्स लस्ट फॉर लाईट. बघा ते झाड सूर्यप्रकाश आणि हवा मिळवण्यासाठी वरच्या दिशेनं वाढत आहे. आपले बाहू पसरलेलं आहे आणि ह्याच्यातून असं दाखवतं की इट शोज द डिटर्मिनेशन ऑफ द ट्री टू नरिश इट सेल्फ इन ऑर्डर टू ग्रो. वाढण्यासाठी जोमदार त्याचं संवर्धन होण्यासाठी झाड प्रयत्न करतं आहे. ह्या ओळीवरून आपल्याला स्ट्रगल ऑफ द चेरी ट्री फॉर सर्वायवल काय आहे ते लक्षात येते. ॲक्टिव्हिटी नंबर 2. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स.
करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट्स बाय फाइंडिंग एव्हिडन्स फ्रॉम द पोएम टू सपोर्ट युअर रिमार्क. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. खाली दिलेली वाक्य चूक की बरोबर लिहा आणि चुकीची जर वाक्य असतील, स्टेटमेंट्स असतील तर ती दुरुस्त करूनही आपल्याला लिहायचे आहेत कवितेच्या एव्हिडन्सनुसार. ए. द चेरी ट्री डिड नॉट टेक लॉंग टू ग्रो. चेरी ट्री वाढण्यासाठी जास्त वेळ घेतलं नाही. चूक आहे. करेक्ट आन्सर काय येईल? इट टूक 8 years टू ग्रो. बी. बर्ड्स अँड इन्सेक्ट्स वेअर बेनिफिटेड फ्रॉम द ट्री. चूक की बरोबर असेल बघा. बर्ड्स अँड इन्सेक्ट्स वेअर बेनिफिटेड फ्रॉम द ट्री. झाडापासून कुणाला फायदा होतो आहे? बर्ड्स अँड इन्सेक्ट्सना. आन्सर इज ट्रू. द पोएट वॉज एक्झॉल्टेड ॲट द साईट ऑफ द चेरी ट्री. कवीला खूप आनंद झालेला आहे चेरी ट्री वाढतेलं पाहून. आन्सर इज ट्रू. द पोएम हॅज अन अंडरलाईंग मेसेज अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज. कवितेमध्ये जे कवी आहे तो काय करतो आहे? अंडरलाईंग मेसेज अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज. झाडांचं महत्त्व काय आहे ते तर अधोरेखित होतं आहे. आन्सर इज ट्रू. द पोएट रिपेंट्स प्लॅन्टिंग द चेरी ट्री. रिपेंटचा अर्थ इथं पश्चाताप करणे. कवीला चेरी ट्री लावून पश्चाताप होतोय असं वाटतं आहे. आन्सर इज फॉल्स. आणि फॉल्स ट्रू काय आहे? द पोएट प्रेज्ड प्लॅन्टिंग द चेरी ट्री. द पोएट फील्स रिचर ऑन सीइंग द चेरी ट्री दॅट ही प्लॅन्टेड अँड प्रेझेस इट. ॲक्टिव्हिटी 2. फर्स्ट, डिस्कस इन ग्रुप्स रिझन्स, कॉन्सिक्वेन्सेस, इफेक्ट्स. ग्रुपमध्ये चर्चा करायला सांगितलं आहे. रिझन्स, कॉन्सिक्वेन्सेस आणि इफेक्ट्स म्हणजे कारण आणि त्याचे परिणाम. ए. द लाईफ ऑफ द चेरी ट्री थ्रेटनड. चेरी ट्रीला निर्माण झालेला धोका कशामुळं आणि त्याचे परिणाम काय झाले बघा स्क्रीनवरती. द चेरी ट्री वॉज सो स्मॉल इनिशियली. सुरुवातीला चेरी ट्री अत्यंत लहान होतं. दॅट इट वॉज लॉस्ट अमंग द टॉल वाईल्ड ग्रासेस ऑल अराउंड इट. आणि ते मोठ्या अस्ताव्यस्त वाढलेल्या ग्रासमध्ये म्हणजेच गवतामध्ये हरवून गेलं होतं. द थ्रेट्स इन इट्स लाईफ वेअर द गोड्स. आता त्याला धोका निर्माण कोणापासून झाला? गोड्स, शेळ्या. हू एट इट्स लिव्स, की ज्यांनी त्याची पानं खाल्ली. द ग्रास कटर्स सीड दॅट कुड स्प्लिट इट अपार्ट. म्हणजेच ग्रास कटर जो आहे गवत कापणारा त्यानं आपल्या वेळानं त्याचे तुकडे केले. अँड इट्स टेंडर स्टेम हॅड टू फिट द हेवी मान्सून. हेवी मान्सूनमध्ये ते मान्सूनच्या वारा पावसामुळं त्याच्या देठाला, नाजूक देठाला किंवा खोडाला काय झालेलं आहे तर इजा पोचलेली आहे. मोर ओव्हर नो स्पेशल अटेन्शन ऑर केअर वॉज प्रोव्हाइडेड फॉर इट. त्याच्यासाठी खास अशा प्रकारे कोणी लक्ष देणारं नव्हतं आणि त्याची काळजी घेणारही नव्हतं. बट इट ऑन अ फायटर हू कुड फेस ऑल दीज थ्रेट्स बोल्डली. इट मीन्स चेरी ट्री सर्वाइव्स इन bad condition also. Activity number 2. The cherry blossom. In spite of not getting any special care, the cherry tree, just by its urge to survive, could raise its head, fought all the odds in its life. बघा एवढे सगळे त्रासाला सहन करून देखील, त्याची काळजी कुणी न घेता देखील, त्याची जबरदस्त इच्छा आणि जगण्याची इच्छा ह्यामुळं ते जिवंत राहिलेलं आहे. कुड रेज इट्स हेड, फॉट ऑल द ऑड्स. सर्व अडचणींच्यावरती मात करून जीवनामधल्या ते वाढत राहिलेलं आहे. कुड रेज इट्स हेड, फॉट ऑल द ऑड्स इन इट्स लाईफ, केम आउट सक्सेसफुली टू नेचर इटसेल्फ विथ द बेसिक नेसेसिटीज फॉर इट्स ग्रोथ, द लाईट, द रेन अँड सन. झाडाला ज्या आवश्यक गरजा असतात ते स्वतः मिळवत ते वाढत राहिलेलं आहे. विथ द पॅसेज ऑफ टाईम, ह्या कालावधीमध्ये इट्स हार्ड वर्क बोअर फ्रूट्स. त्याच्यामुळं त्याला फळधारण झालेलं आहे, फलधारणा झालेली आहे. अँड इट बिकेम अ 6 feet फुल ग्रोन ट्री. आणि आता त्याचं रूपांतर 6 फूट उंच असं मोठं वाढलेलं झाडामध्ये झालेलं आहे. विच हॅपीली ब्लॉसम्ड विथ फ्रूट्स. आणि त्याला फळाने ते बहरलेलं आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी.
Second, a small thought put in action led to a great achievement. Pick out the lines from the beginning and end of the poem and explain their significance. A small thought, छोटासा विचार जर आपण कृतीत आणला, पुट इन ॲक्शन, याचा परिणाम काय होतो? लेड टू अ ग्रेट सक्सेस किंवा अचिव्हमेंट, आपल्याला यश मिळते, ध्येय साध्य होते. पिक आउट द लाईन्स फ्रॉम द बिगिनिंग अँड द एंड ऑफ द पोएम, कवितेच्या सुरुवातीच्या भागातून आणि शेवटच्या भागातून आपल्याला अशा प्रकारचे इन्स्टन्सेस शोधायचे आहेत आणि एक्सप्लेन करायचं आहे, त्याचं महत्त्व विशद करायचं आहे. द आन्सर इज मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन, आय सेड. ही कवितेतली ओळ आहे, त्याचा अर्थ असा आहे, द पोएट जस्ट वॉन्टेड टू बी द सोल ओनर ऑफ अ ट्री. कवीला वाटत होतं की आपण आपलं एक स्वतःचं झाड असावं. अँड जस्ट विथ धिस सिम्पल थॉट, आणि या साध्या विचारानं प्रेरित होऊन, ही सोड द चेरी सीड, त्यानं एक चेरीचं बी पुरलं किंवा पेरलं. अँड काय झालं? इट इज जस्ट अ पासिंग आयडिया ऑफ हिज माइंड विच ही इझिली फॉरगॉट, आणि ही सहज कल्पना आलेली त्यानं कृतीत आणली आणि तो विसरून गेला. बट द चेरी सीड हॅड द पोटेन्शियल टू ग्रो इन स्पाइट ऑफ नॉट हॅव्हिंग प्रॉपर केअर अँड लॉट्स ऑफ थ्रेड्स ऑन इट्स ऑनवर्ड्स जर्नी इन लाईफ. पण चेरी ट्री, निसर्गामध्ये एखादं बीज पेरलं तर ते उगवणारच, आणि अशा प्रकारे त्याच्यातल्या क्षमतेमुळं त्याचं रूपांतर मोठ्या झाडामध्ये झालं आणि अनेक संकटांना सामोरे जात ते वाढलं. इट वॉज अ विनर ऑल द वे टू ग्रो इन टू अ मॅग्निफिसंट फ्रूट बिअरिंग ट्री, आणि ते विजेता बनलं, त्याला फळधारणा झाली. ॲज इट वॉज डेडिकेटेड टू फाईट द ऑड्स, आणि खरंच आपण संकटांना आलेल्या अडचणीवरती मात करून ते मोठं होत गेलं. ॲक्टिव्हिटी A3. द चेरी हॅज इन्स्पायर्ड द पोएट टू कंपोज द पोएम. चेरी ट्री कवीला प्रेरित करते कविता लिहिण्यासाठी. सच पोएम्स डिस्क्रायबिंग नेचर ऑर ॲस्पेक्ट्स ऑफ नेचर आर कॉल्ड नेचर पोएम्स. अशा प्रकारच्या कविता की जे निसर्गाचं वर्णन केलेलं असतात किंवा निसर्गाच्या वैशिष्ट्याने भरलेले असतात, निसर्गामधील घटक जे डिस्क्राईब केलेलं असतं कवितेमध्ये, त्याला नेचर पोएम्स म्हणतात, म्हणजेच निसर्ग कविता म्हणतात. फाइंड आउट सम एक्सप्रेशन्स फ्रॉम द पोएम दॅट ब्रिंग्स आउट द एलिमेंट्स ऑफ ब्युटी ऑफ नेचर. निसर्गाचं सौंदर्य दर्शवणाऱ्या कवितेतल्या काही ओळी लिहायला सांगितल्यात, शोधायला सांगितल्यात. तर काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, याच्या व्यतिरिक्तही आपण काही ओळी लिहू शकतो. फर्स्ट आन्सर, आय कुड scarcely believe it, a berry ripened and jeweled in the sun. Next, there were blossoms, small, pink, fragile, quick to fall. Looking up through leaves, each blossom, ... the sun sank, ... crickets. These are the lines. याच्या व्यतिरिक्त तुम्ही लिहू शकता ripened and jeweled in the sun, hung from a branch just one. त्यानंतर and next year there were blossoms, small, pink, fragile, quick to fall. त्यानंतर while bees in an ecstasy drank of nectar from each bloom and the sun sank swiftly. These are some of the examples which depicts or which shows this is the nature poem. Activity number A4. First, read the line. Pink, fragile, quick to fall. Notice the arrangement of the words in the line. दिलेल्या ओळीमध्ये अरेंजमेंट, वर्ड्सचे अरेंजमेंट कसे दिले बघा. पिंक, फ्रजाइल, क्विक टू फॉल. दे मूव फ्रॉम हेल्दी टू डेलिकेट. इथं फिगर ऑफ स्पीच सांगितलेलं आहे. The figure of speech is called climax, where successive words, phrases, sentences are arranged in ascending order of importance. एखाद्या कवितेच्या ओळीमध्ये
कवीने जर असे काही शब्द किंवा शब्दसमूह किंवा वाक्य यांची रचना जर चढत्या क्रमाने केली असेल तर एक अलंकार होतो, त्याचं नाव आहे क्लायमॅक्स. आपल्याला हा नवा अलंकार, एक प्रकार अलंकाराचा आपल्याला इथं अभ्यासायचा आहे. हिअर द चेरी ट्री ब्लॉझम्स टर्न्स पिंक रायपन्स अँड इज रेडी टू बी पिक्ड. म्हणजे चेरी ट्रीचं झाड बहरलेलं आहे, त्याचं गुलाबी रंगात रूपांतर झालेलं आहे, चेरी रायपन झालेले आहेत, पिकलेले आहेत आणि आता ते तोडायला तयार झालेले आहेत. म्हणजे इथं कल्पना जी आहे ती कल्पना चढत्या क्रमानं मांडलेली आहे, त्याला क्लायमॅक्स असं म्हणलेलं आहे. ह्याच्या उलट अँटी क्लायमॅक्स हा अलंकार असतो, ज्या ठिकाणी कल्पना ह्या उतरत्या क्रमानं मांडलेल्या असतात. ॲक्टिव्हिटी नंबर 2, फाइंड आउट एक्झाम्पल्स फ्रॉम द पोएम. आता इथं अलिट्रेशन ह्या अलंकाराचे एक्झाम्पल्स शोधायचे आहेत. अलिट्रेशन आपल्याला अलंकार यापूर्वी झालेला आहे, 9वी 10वीला झालेला आहे. बघा, अलिट्रेशनचा अर्थ काय? साऊंड्स रिपीट झालेले असतात. एखाद्या कवितेच्या ओळीमध्ये सलग शब्दामध्ये किंवा कवितेच्या ओळीमध्ये एखादा कॉन्सोनंटल साऊंड जर रिपीट झाला असेल तर त्याला अलिट्रेशन अलंकार असं म्हणतात. श्रीवल्ड द स्लेंडर स्टेम, हिअर साऊंड ऑफ यस इज रिपीटेड. असे काही एक्झाम्पल्स दिले आहेत, ते तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या किंवा तुम्ही शोधा आणि वहीत लिहा. नाउ वी हॅव टू राईट द एक्झाम्पल्स ऑफ अँटिथेसिस फ्रॉम द पोएम. आता कवितेतील अँटिथेसिसची काही एक्झाम्पल्स शोधून लिहायचे आहेत. आता अँटिथेसिस अलंकार म्हणजे काय? तर एखाद्या कवितेच्या ओळीमध्ये जर अपोजिट आयडियाज किंवा अपोजिट वर्ड्स आले असतील तर, किंवा अपोजिट कल्पना मांडलेल्या असतील, विरुद्ध अर्थाच्या कल्पना मांडल्या असेल तर त्या अलंकाराला अँटिथेसिस असं म्हणतात. अँटी मीन्स अपोजिट. एक्झाम्पल आन्सर इज, बट चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग दो नो वन्स केअरिंग व्हेरी मच ऑर नोईंग. इथं कोणत्या दोन कल्पना मांडलेल्या आहेत? टू ऑपोजिट आयडियाज ऑफ द स्टेडी ग्रोथ ऑफ द ट्री इन स्पाईट ऑफ नॉट हॅव्हिंग मच केअर. कोणतीही काळजी न घेता झाडाचं वाढणं, अँड इवन नॉलेज ऑफ इट्स प्रेझेन्स आर प्लेस्ड साईड बाय साईड. आणि तरी देखील त्याचं वाढत राहणं, हे एकाच ओळीमध्ये दोन विरुद्ध कल्पना मांडलेल्या आहेत. सेकंड एक्झाम्पल, केम बॅक थिनर रॅदर पुअर बट रिचर बाय अ चेरी ट्री ॲट माय डोअर. टू ऑपोजिट आयडियाज कोणत्या आहेत? ऑफ हॅविंग पुअर कंडिशन ऑफ हेल्थ. इथं कवी रस्किन बॉन्ड बारीक होऊन आले आहेत, सडपातळ होऊन आले आहेत. फीलिंग रिच ॲट द साईट ऑफ द चेरी ट्री. आणि मनामध्ये त्यांच्या भावना, आपल्या अंगणामध्ये चेरी ट्री वाढलेल्याची भावना घेऊन आलेले आहेत, ते आनंदित झालेले आहेत. एका बाजूला पुअर बाय हेल्थ आणि दुसऱ्या बाजूला रिच फीलिंग बाय सीइंग द चेरी ट्री. ह्या दोन कल्पना इथं विरुद्धार्थाच्या मांडलेल्या आहेत. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ अँटिथेसिस. नेक्स्ट, पर्सनॉफिकेशन. पर्सनॉफिकेशन म्हणजे एखादा मानवाचा गुण की जो अमानवी किंवा ॲबस्ट्रॅक्ट थिंगला किंवा इनॅनिमेट थिंग्सना जर दिलेला असेल तर तो अलंकार होतो पर्सनॉफिकेशन. एक्झाम्पल, अ ट्री हॅड कम टू स्टे. द ट्री हॅज बीन पर्सनॉफाईड बाय गिविंग इट द ह्युमन क्वालिटी ऑफ कमिंग टू स्टे. म्हणजे ते झाड राहायला आलं, याचा अर्थ उगवलं, म्हणजे त्याचं अस्तित्व दिसू लागलं. सेकंड, द ग्रास कटर सीथ स्प्लिट इट अपार्ट. द ग्रास कटर सीथ इज पर्सोनिफाईड. सेकंड. थर्ड, मान्सून ब्लाइट श्रीवल्ड. मान्सून इज पर्सोनिफाईड. द यंग ट्री स्ट्रगल. द यंग ट्री इज पर्सोनिफाईड बाय गिविंग इट द ह्युमन क्वालिटी ऑफ स्ट्रगलिंग. संघर्ष करणे हे झाडाला गुण दिलेला आहे, म्हणून तो अलंकार होतो पर्सोनिफिकेशन. द स्लीपेस्ट ब्रीज. द ब्रीज इज पर्सोनिफाईड.
Sixth, singing crickets. Crickets are personified as they are singing. इथं क्रिकेट गात आहेत म्हणजेच किडे गीत गात आहेत. Seventh, the young tree thrust its arms in a fresh fire's lust. The young tree is personified as it expresses its lust like a human being. इथं तीव्र इच्छा वाढण्याची. विद्यार्थी मित्रांनो, ॲक्टिव्हिटी नंबर A5, A6 अँड A7 तुम्ही घरी अभ्यासा. थँक यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. थँक यू ऑल.